व्हिडिओ मोड पाहिजे. आता आम्ही चाललो आहे देवगडवरून आचऱ्याला. आज जो रस्ता आहे तो आचऱ्याचा रस्ता आहे. आजूबाजूला सगळी हिरवळ आहे छानपैकी. रोड थोडासा खराब आहे आतला रस्ता असल्यामुळे. थोड्याच वेळात आम्ही पोचू आचरा. तर आत्ता आम्ही पोचलो आहे आचऱ्याच्या बाजारात, आचरा टिटा. आणि आज आचऱ्याचा आहे बाजार. रविवार आहे. आचऱ्याला 2 दिवशी बाजार असतो, एक गुरुवार आणि एक रविवार. योगायोगाने आज रविवारच आहे, त्याच्यामुळे आज आचऱ्याचा बाजार आहे. आणि आचरा टिटा मी दाखवतो. ही जी सगळी दुकानं आहेत ती आचऱ्या टिट्याची दुकानं आहेत बघा सगळी. आणि आचरा टिटा हा मेन स्पॉट आहे, कारण इथून चारी बाजूने गाड्या लागतात. म्हणजे देवगड, मालवण, आचरा बंदर आणि कणकवली. आणि हा जो दिसतोय समोर हा आहे आचरा टिटा. ही सगळी दुकानं आचऱ्या टिट्यावर. आज बाजार असल्यामुळे भयंकर गर्दी आहे. आणि इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, अगदी खाण्यापासून ज्या काय गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, भाजीपाला म्हणा, सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा जो दिसतोय हा आचरा टिटा संपूर्ण ही लक्झरी आहे. समोर दिसतोय तो आचरा बंदर, इकडे आहे मालवण, इकडे दिसतोय तो देवगड आणि समोर दिसतोय तो कणकवली. तर हा आचरा टिटा. आणि आचरा टिट्याला आमचं जे घर आहे ते खाली. आत्ताच आम्ही रामेश्वरचं दर्शन घेऊन आलो खाली. तिथे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला शूट करता नाही आलं. त्याचं आत्ताच आम्ही रामेश्वराचं दर्शन घेतलो आणि आता वर आलो आचरा टिट्यावर. हा सगळा आहे आचरा टिटा. सुंदर गाव आहे आचरा. 12 वाड्यांचं गाव आहे आचरा. छान एकदम. आणि आता थोडीशी शॉपिंग पण करतोय. काय थोडे लाडू, कणखडे लाडू, खाजं सगळं असं घेतलं. आचित चालेल. जावई बापू आमच्या इथे शॉपिंग पण करतायत. काय ते खाजं, लाडू, कडकडे लाडू, सगळ्या गोष्टी सगळं मिळालं ना. चालेल. झालं पेमेंट. गर्दी आहे आज बाजारात. जिथे मारू बघ आधी ATM असेल. ATM नाही का? हां ATM आहे इथे पुढे आहे. किती द्यायचे आहेत आता? तर आम्ही जाऊया ना थोडंसं ATM म्हणून पैसे काढायचं आहे. SBIचं ATM आहे इथे, हे बघू शकता तुम्ही. आणि हा सगळा पूर्ण आचरा टिट्याला आज गर्दी आहे. लोक एसटीची वाट बघतात, कारण बाजाराला आलेली लोक आहेत आजूबाजूच्या गावातून, त्याच्यामुळे आज गर्दी आहे. आहे ना चालू? ओके. भरपूर इथे दुकानं झाली आहेत छान अगदी. आणि हॉटेल्ससुद्धा भरपूर आहेत इकडे. पुष्कळ हॉटेल्स आहेत आणि सगळ्या प्रकारचे ते सगळ्या गोष्टी इथे मिळतात या आचऱ्या टिट्यावर. तुम्हाला कुठे ते बाहेर जायची गरज लागत नाही. मोठा बाजार असतो, आठवड्यातून 2 वेळा आहे, गुरुवार आणि रविवार. त्याच्यामुळे आज बाजाराचा दिवस आहे, गर्दी आहे पुष्कळ. सुंदर आमचं आचरा गाव अगदी. तर आता आम्ही भाऊच्या बागेत आलो आहोत आणि आमचा छोटू पण आहे भाऊच्या बागेत जायला रेडी. आमच्या गुड्डू कुठे आला भाऊ आजोबाच्या बागेत. बायकर बायकर जायचे ना, मंडळी पण चालले थोडे. चला या, चला या 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 बाबू. ए गुड्डू ये ये ये. चला आमच्या बापू चालला फर्स्ट टाइम. हां चला चला, मी हाय. चला 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 चला. आले ये, चल पुढे. हा बघा आजूबाजूचा सुंदर असा हा निसर्ग. आणि ह्याच रस्त्याला पुढे भाऊची बाग आहे सुंदर अशी आणि हिरवगार कोकण. ॲक्च्युली भाऊचा बागेचा मी पहिला पण व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. भाऊची बाग म्हणून सुंदर व्हिडिओ आहे.
अगदी त्यात संपूर्ण बाग भाऊची मी कवर केली आहे, दाखवली आहे त्याच्यामध्ये. तो जाऊन बघा तुम्ही, व्हिडिओ आहे तो. आणि ही एक छोटीशी गल्ली आहे, मालवणी भाषेत त्याला पारंद असं म्हटलं जातं, पारदी म्हणतात ही गल्ली. ती पुढे सगळी मंडळी चालू आहेत आमची. पारदीतून भाऊच्या बागेत रस्ता आहे. आणि आमचा गुट्टू पण चाललाय भाऊच्या बागेत ना, भाऊ आजोबाच्या बागेत. हा बाबू, चला चला चला. आता सनसेट पण होत आलाय बघा, जवळजवळ 6 वाजत आले आहेत. सनसेट सुंदर दिसतो ह्या निसर्गरम्य कोकणाच्या सिनरीमधून, ग्रीनरीमधून. बघा असा हा आमचा छान कोकण, हिरवागार सगळीकडे. पावसाळ्यात तर इकडे अप्रतिम नजारा असतो, है ना बाबू? हा गुड्डू, प्रांश. हां हां, मोबाईल आहे, मोबाईल दे मम्माकडे दे. हां हां. तर ही आहे आमच्या भाऊची बाग आतमध्ये. आणि हा कठडा आहे, जेणेकरून कोण आतमध्ये येऊ नये म्हणून. आणि ही आतमध्ये दिसते आहे ती सगळी आमच्या भाऊची बाग आहे. हा गेट आहे, गेटवर सगळे. हां, हा मेन गेट. हां, थांब बाबू. हां, चला चला. आणि छोटू आमच्या आजोबाच्या, भाऊ आजोबाच्या बागेत आला फर्स्ट टाइम. चला. हां चला. सोबत मावशी, जीव मावशी, शीतल मावशी आणि 2 आज्या. हां चला. तर ही आहे सगळी आमची भाऊची बाग. आणि ऑलरेडी प्रांच्या पप्पा आतमध्ये गेला आहे, आपण जाऊयाच. हां, मी दाखवतो हा सगळा परिसर. आपण छानपैकी याचा व्हिडिओ केला आहे ऑलरेडी, तुम्ही बघा जाऊन चॅनलला माझ्या, RG ट्रॅव्हल अँड फूड. जो इकडे बेटा. हे बघ इकडनं. हां बाय कर. ये 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 बघतोय माझ्या बाबू, ये ये. चला या. आणि हा सगळा रस्ता जातो आतमध्ये बागेचं. एक सुंदर असं घर आहे, मस्त बांधलेलं बाबांनी. आणि ह्या बागेत सगळी झाडं आहेत, एकूण एक फळं आहेत, आंबा, काजू, फणस, अननस, चिक्कू. चिक्कू तर एकदम हो जबरदस्त गोड असतात आणि मोठी असते साईज चिक्कूंची. ह्या इथे बघा, हा सगळा बाबूचं एका ट्रिपमध्ये सगळं. खाली बघा वायली आहेत. हां चला चला चला. ये बाबू ये. हां चला चला. तिथे वायल हे बघा, पाय पाय बघा. ऑलरेडी शाळी भाऊने काढलीच आहेत. आणि पप्पा पण त्याचा सोलत बसलाय. हे सिद्धू गेला हा भाऊ, गाडी आली टायमात. हे बघा, हे छानपैकी हां घर. आणि हे आमचे बाबा सासरे, त्यांचा हा स्टॅच्यू पुतळा लावला आहे. स्वप्न होतं त्यांचं बागेचं, तर त्यांनी ते साकारलं. आणि ते एक्सपर्ट झाल्यानंतर त्यांचा स्टॅच्यू आठवण कायमस्वरूपी होऊन इथे लावण्यात आला आहे, सुंदर असा. नमो करा. चला नमो करा, नमो करा, नमो करा. चला नमो करा, नमो करा. हां चला. हां रे चला. कुठच्या सीटच्या खाली? हा त्या बाजूच्या ना. हा पूर्ण आतमध्ये. हे लोकांनी वाकून बघितलं नाही, मग एकदम आतमध्ये आहेत. एकदम आतमध्ये आहेत. भाऊ आमचा मस्त शाळी फोडतोय. सरोज बाबू, सरोज बाबू पण शूट केला एक व्हिडिओ आचऱ्याला जाताना. ही एकाच झालीत आमच्या भाऊची मस्तपैकी बाग.
भरपूर आतमधपर्यंत आहे आणि आता जाईपर्यंत काळोख होईल, कारण सध्या काळोख लवकर होतो, 6-6:30लाच काळोख होतो. त्याच्यामुळे आता आतमध्ये आम्ही जात नाही, इथूनच मी दाखवतो. आणि ऑलरेडी याचा ब्लॉग आहे असल्यामुळे तुम्ही जाऊन तो बघा. पण हा एकंदरीत आम्ही हा असा बाहेरचा परिसर, आणि हे घर अगदी 1 बेडरूम हॉल किचन आहे त्याच्यामध्ये, आणि 2 मोठ्या विहिरीसुद्धा आहेत. सतत 24 तास पाणी. आता सीझन पण सुरू होईल, थोडा थोडा मोहर पण आला आहे आंब्यांना. सगळ्या जवळजवळ 10 टाईपचे आंबे आहेत इथे. गाडी कुठे लावली? गेटवर ते आपल्या लांब आहे मेन रोड नाही येणार. मेन रोडला आपल्या सापळ्याला तिथेच लावली आहे. हो हां बाबू चालणार आमच्या. बघा मस्तपैकी बसलाय. गट कुठे? हे बघ भाऊ आजोबाच्या बागेत चालला. काय हा हे बघ शाळा, हे बघ शाळा, हे बघ हा हे बघ घे 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 पकड 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 हा पकड. पंजोबाची बाग, भाऊची बाग, इथे बघ भाऊ आजोबाची बाग. पकड. हे बाबू पकड, असे पकड. उचल उचल 2 मिनिटं थांब रे. उचल घे पकड हा, ते दे हे घे, हे बघ हा ते घे. ते सोडलंय बाबू. दे हे त्याला घे, सोडलेलं. हे घे, घे हे पकडूया आपण. हा ते बघ. हे सगळं कसं लागणार? हा हे बघ हेच का, हे बघ नाही, हे बघ आवाज येतो, हे बघ बाबू गुड्डू हात कर. बाबू, हे बघ ए आजोबा. कोण बसला भाऊ? कड कड पाया हे घे, वजन झालं. हा वजन झालं. दोघींना दाखव आधी बसले. हा थांब. हा मस्तपैकी शाळा फोडतोय. दोन्ही पायने दाब. प्रॅक्टिस. आता ते हा दोन्ही पायने दाब. अंगावर येते ना म्हणून मी एखादा सर्वेश बाबू. असं पकडायला नाही चालत. आणि हा मस्तपैकी सितूबाई कॉलेज म्हणजे कितीचा टायमिंग आहे? 12:15 ते 4. आज चला ना. ही बाबू आमच्या कॉलेजमध्ये कितव्या वर्षी? लास्ट इयर. अरे वा वा, केवढी छोटी छोटी होती, मोठी झाली. आणि चिकू पण मस्त. हे नाही पिका नाही चिकू, सगळे कच्चे आहेत. हे बघ मस्त. हे चिकूचं झाड, आधी मोठा चिकू आणि फार गोड चिकू आहे. अगदी तुम्ही एका वेळी 10-12 खाऊ शकता, एवढे सुंदर टेस्टी चिकू आहेत हे. बघा चिकू. हा इथे आहे. भरपूर धरले आहेत, पण ते वरती वरती आहेत छान छान. आणि नारळाची मस्त झाडं. आणि त्या साईडला आहे ती विहीर आहे मोठी. 2 विहिरी आहेत. आता पाणी बघूया आपण किती आहे ते विहिरीला. हाय बऱ्यापैकी पाणी. हे बघा पुष्कळ पाणी आहे. तसं खोल आहे ही विहीर आणि पुष्कळ पाणी आहे याच्यामध्ये. आणि हे पाणी आम्ही पूर्ण वापरतो सगळ्या बागेसाठी, बाग शिंपायला. हे घे घर माहिती आहे ना, एकदम गेट पुढे जायला हवं. हां चालेल. हां चालेल. या लोकांनी बघितली वाकून, माझ्या लक्षात नाही आपण टाकली आहे ती. आपण टाकली नाही. हां ते माझ्या लक्षात नाही आली, म्हटलं काढून ठेवली असेल. तरी ह्याला मी सांगितलं की एक्झॅक्टली सांग. हां ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला, सीटच्या खाली. बघायची आजोबाला दाखव. याची आणि आमच्या भाऊ आजोबा. हा भाऊ आजोबा. भाऊची बाग फेमस आहे त्रिंबक मध्ये. आमचा भाऊ याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच पूर्ण बाग. आता दाखवायला वेळ नाही कारण काळोख होणार आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हा बघ भाऊ आजोबाच्या बाजूला नारळ घे, नारळ घे.
शहाळा घे. हे बघ हे बघ हे बघ बाबू, ते बघ आजोबा काय देतो. या मामी तुम्ही. मामी ये. तर हे भाऊने आता नवीन नारळाचे प्लांट केले आहेत, ते आता लावेल बागेत भाऊ. हे बघा दाखवले चिकू आहेत. हे नारळाची नवीन प्लांट आहेत, नवीन जात. ते आता भाऊ लावेल या बागेमध्ये. त्याने आताच रेडी करून ठेवले आहेत. आणि सुंदर अशी ही बाग आमच्या भाऊची अगदी बघण्यासारखी आहे. तुम्ही जर पूर्ण फिरायला गेला तर तुम्हाला कमीत कमी तरी 1.5 तास 2 तास पाहिजेत. एवढी मोठी बाग आहे अगदी त्या टोकापर्यंत तिकडे. पण आता काळोख होईल त्याच्यामुळे मी जात नाही. आणि ऑलरेडी त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे, तुम्ही जाऊन बघा चॅनलवर. पुष्कळशी काजूची झाडं, आंब्याची झाडं, चिकू तर मी तुम्हाला दाखवला. आणि हे कंप्लीट घर छान असं. आणि भाऊने आता शहाळी पण काढली आहेत. शहाळ्याचं पाणी फार मधुर गोड पाणी आहे. हां ते बघ. अरे वा बाबू आमच्या. हां ये इकडे बघा. गड्डो फ्रांस ते नको पायावर पडेल. ची आहे पायावर पडेल. इकडे बघ हे बघ आजोबा बोलवतो बघ. हे ग फ्रांस. हे बाबा फ्रांस. हे बघ आले भाऊ आजोबाच्या बागेत आला ना आमच्या बाबा. अरे वा. तर भाऊने आता शहाळी फोडली आहेत. बघा हे शहाळ्याचं पाणी अगदी ओरिजिनल ताजं. एका शाळेतून एवढं पाणी मिळालं. एका शाळेतूनही 2.5 ग्लास पूर्ण भरलेले शहाळ्याचं पाणी आणि ताजं गोड पाणी आहे एकदम. आणि यांना दे ना आधी. चल आता मी छानपैकी शहाळ्याचं आहे पाणी पितो मस्त. फार गोड पाणी आहे मस्त एकदम. हे पिल्यानंतर तुम्हाला एकदम रिलॅक्स होता. मस्त गोड पाणी आहे. ओरिजिनल नारळाचं काढलेलं काढल्याच शहाळ्याचं आहे पियालेलं पाणी आहे. सुंदर एकदम गोड. ताजा पाणी आहे. मजा आली. बाबू हे घे दे. हा तुला देणार दे. त्याला भरव. सोड. भरव त्याला गोड भरव. पकडायला बघतो. आमचा नातू प्राण पितो. शहाळ्याचं गोड आहे ना पाणी. हा घे पी. शहाळ्याचं गोड पाणी. हा घे पी. व्हेरी गुड. मस्त आहे ना बाबा. मस्त आहे. पी अजून आहे. पी ग्लास पाहिजे. भाऊ आमचा बघा कसं मस्त शहाळा फोडतोय एकदम. ते बघा त्याच्यात खोबरं सुद्धा आहे. मस्त आहे बघा. हे बघा हे आहे. याच्यातून जवळजवळ 2.5 ग्लास पाणी मिळतं. एवढं मोठी शहाळी आहेत. मस्त आहे एकदम. चला ये. ही लोक पण एन्जॉय करतात शहाळ्याचं पाणी मस्त. ही आमची शितू बाबा. नाव शीतल. आम्ही शितू बाबा बोलतो तिला. ही जुईची जू बाबा. ही आमची गुड्डी मोठी. आमच्या प्रांश बाबू. नारळ पाणी पितो. चला हे शहाळ्याच्या पाण्याची पाटी ना बाबा. आणि हर्षित आमचे जावे बाबतीत त्याचे शूज आणायला गेलाय. ते गाडीतच राहिले त्याच्यामुळे. ये हा झोप झाली. हो आवाज कुठून येतो. पॅक आवाज कुठून येतो. पॅक आवाज. चल आपण मंकी बघूया. मंकी बघा.
मंकी बघा हा. चल तू काढ हा चल थांब. जा जा हा, तू बघ. टाक हा टाक हा टाक उचल ते उचल हा घे 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 हा घे हा घे 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 तू घे तू उचल हा तू उचल हा ये तू उचल हा आई तू उडी मारू उडी नको मारू फक्त चाली कर डान्स करा डान्स ये हा ये घे तू घे आमचा सर्वेश बाबू मस्त शहाळ्याचं पाणी पिताय मस्त छान पैकी ना पप्पा हा चला हो हा चला बाबूला द्या हा हे घोड आहे सेम आहे सेम आहे ते पण आहे दादाचं सेम आहे मामाचं सेम आहे हा मस्त चला चला काय केवढं छान ग्रीनरी आहे ना बाबा मस्त एकदम हा हे वॉटर आहे हात धुवायला वॉटर आहे ना ते बघ सगळे बसले आहेत बघ मस्त भाऊ आजोबा बघ नारळ शाळा सोलतोय बघ नारळ हो चला ये तर आता आपण घर बघून घेऊया आतमधून चल शितू बाबा ये राजा चला हा चला आपण आपल्या बाबांचं घर बघून घेऊया बांधलेलं छान चल या चल या चल आले कालो काय ना इथे लाईट नाही हा तर हे आहे आतमधलं छानपैकी घर आणि आमचे सासरे बाबा त्यांचा हा फोटो जो बाहेर स्टॅच्यू आहे ते आहेत ते आणि चला आहे हॉल आतमध्ये लाईट नाही ना हा चला आतमध्ये लाईट आहे का सर्वेश हा चला हा आहे तसा बेडरूम नॉर्मली इथे आंब्याच्या सीझनला सगळे आंबे पेरून ठेवतो आम्ही हा आणि आता हा किचन बघूया आपण आणि हा आहे किचनचा ओठा आणि गॅस पण आहे म्हणजे जे भाऊ येतो कारागीर येतात त्यांना चहा पाणी इथे बनवतो त्यांच्यासाठी बागेत पुष्कळ काम असतं तसं सीझनला आंब्याचा सीझन काजूचा सीझन असला की पुष्कळ काम असतं आणि ह्या इथे जे खाली आहे ते सगळे मग आंब्याच्या सीझनला आंबे पेरून ठेवतात काढल्यानंतर म्हणजे ते खराब होत ना हवेवर छानपैकी असा हा आमचा सासऱ्यांचा रूम आहे मस्त घर आहे ना हो हा काढला हा चला हो सगळं आहे गॅस सगळं आपलं ठेवून दिलेलं आहे हा टेन्शन नाही हा रूम तसा मोठा आहे जवळजवळ 650 स्क्वेअर फीट आहे पूर्ण रूम हा भाऊ 650 स्क्वेअर फीट आहे ना तेवढाच आणि मग इथे सीझनला सगळे आंबे झाडी सगळे पेरून ठेवतात आंब्याच्या सीझनला तर असा हा रूम आहे आणि आता झाली संध्याकाळ आमची निघायची झाली आहे वेळ ओके तर आम्ही आता निघतोय बाबा बाय कर हा बा काय हां चला हां आता नाही करायचं काय चल चायनीज आम्ही हां चला चल भाऊ
मग तू ये ना घेऊन जा, मी येतो भाऊ बरोबर. तू थांबतोस गाडीत जायचं ना. हा पकड हा. ये 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 नाही राहत नाही राहत, सवय नाही ना. हा घे घे, इथे बसव, मामी बरोबर बसव, बसव मामी बरोबर बसव, बसा इथे. हा आता नको, त्याच्यात पिता येईल ना, कशाला वेगळी पाहिजे. हा चला जा शेतू मावशी या हा चला या हा या या. सगळे मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. बस आहे थंबनेलला टाकायला मिळेल. तर या एकंदरीत आमच्या भाऊची बाग आणि हे घर आहे आणि कंप्लीट आमची फॅमिली. बघा ही आहे शीतल मावशी गावची, बाबू मम्मा, जुही मावशी, प्रांश आमचा, आजी प्रांशी, ती एक आजी गावी असतात, शीतलची मम्मी, सिद्धूची मम्मी आणि हा पप्पा भाऊ, तर आम्ही भाऊ बोलतो. शी भाऊशी बाग. हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय चॅनल आजी ट्रॅव्हल अँड फूड. आमच्या बाबू रेडी झाला मुंबईला जायला. हा बाबा रेडी आहे ना. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला परत निघतोय. मुंबई त्रिंबक ते मुंबई आणि सगळे आता तयारी चालू आहे. भाऊ सकाळीच तयार आहे. हां आणि इकडे पण आमचं सामान सगळं, बॅगा पण रेडी झाल्यात. हे बघा सगळं सामान पण रेडी आहे आणि आता देवाच्या पाया पडायचं आहे. हे आहे आमच्या भाऊचं घर. आतून छान एकदम मस्त जुनं घर आहे आणि सुंदर थंडगार. हां थांब थांब थांब. हां आता आपल्याला आता बाप्पाला नमो करायचे आहे ना, निघायचे आहे ना आपल्याला, आपला हां घरी निघायचं आहे ना मुंबईला. हां चला 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 चला, मम्माला बोलव, मम्माला बोलव. ते बघ चला पटापट. तिथल्या तिथे गावत आहे. हो हो हां हां घ्या, पाय पडून घ्या. हां चला या सगळं. हां असं जिथून असं गोल पाया पडा. हां चला हां या. हां पडलं आम्ही पडलं पाया. हां चल हां चलिये चलिये चला. तर आता आम्ही आमच्या जे जुनं घर आहे त्या जुन्या घरात देव आहे, त्या देवाच्या पाया पडून मग महापुरुषाला पण पाया पडायला जायचं आणि तिथून मग सरळ मुंबई. हां चला आहे लवकर. हां चला छोटू पण रेडी झाला. चला हां चला चलिये शितूबाई ये. हां चला. तर आता हे आहे आमचं इकडचं जुनं घर. जुन्या घरात जे मूळ देव आहे ते दैवत इथे आहे. चला ये ये चला ये 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 ये. हां हां चला हां चला 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 चल. हे आहे आमचं देव. पाया पडून घ्या, पाया पडा, सगळ्यांनी पाया पडा. मी पण नमो करतो. चला हां हां पाया पडा. पडशी चला हे चला हां चला. जुनं घर या जुन्या प्रत्येकाचा आपापली एक वेगवेगळी सेपरेट खोली आहे. जेवढे भावबंद आहेत तेवढे प्रत्येकाचा आपापला एक रूम आणि हा कॉमन हॉल आहे. आणि इथे गणपतीचं स्टँड आहे. एकत्रच सार्वत्रिक कुटुंब असल्यामुळे एकच गणपती बसतो. ते हे स्टँड इथे गणपती असतो आणि हे बाकी प्रत्येकाच्या आपापल्या भावांच्या ज्या आहेत भावबंधांच्या त्या रूम्स आहेत. चला असं हे जुनं घर. आता
कसं झालं आहे की प्रत्येकाने आपापली खोली बांधली आहे वरती. रोड टच आता हल्लेली आहे, ती खाली कोण राहायला बघत नाही. छोट्या रूम असल्यामुळे मुलं मोठी झाली, फॅमिली वाढली, त्याच्यामुळे त्यांनी आपापली रूम नवीन सेपरेट खोली नवीन घरं बांधली आहेत. तर चला हां चला चला सगळे रेडी झालेत छानपैकी. सगळ्यांनी आपापले बॅगा पण घेतलेत. आमचा छोटू बघा मस्त रेडी झालाय. उचलून घे बाबा, उचलून घे. हां ये इकडे बघ, ये ऊन येते. चाल हे काय कोवळं ऊन आहे. चला आमचा बाबू चालला परत मुंबईला. सांगतोय तुला त्याला चालायचं नको चल चल नको चालायचे नकडे नको आता. त्याला आता वेळ नाही तेवढा. नको नको चला या. सीतूबाई पण तयार झाली, मामी पण तयार झाली. तर आम्ही चाललो आता महापुरुषाला. महापुरुषाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाला पाया पडून मग आम्ही सगळे परतीच्या प्रवासाला निघणार. हे आहे त्रिंबक, माझ्या मिसेसचं गाव. चला बघा मस्त छोटी छोटी पारंद आहे, त्या पारंदीतून चालायला लागतं. गावचे रस्ते आणि सुंदर गाव, सगळीकडे हिरवगार. हे डान्स करतो. चला चला चला. आमची सीतू बाबू पण आता ती कॉलेजला पण जायचं आहे तिला, तर आम्हाला सोडून मग ती कॉलेजला जाणतं. आणि हा असा हा सुंदर त्रिंबक गाव बघा, सगळीकडे हिरवगार आहे मस्तपैकी. तर ह्या 3-4 दिवसात आम्ही बराच प्रवास केला. मुंबईवरून निघालो तेव्हा पहिला वैभववाडीला गेलो, तिथून मग देवगड झालं. देवगडची सगळी देवांची दर्शनं घेतली. कुंकेश्वरला गेलो आणि मग आचरा आणि मग त्रिंबक आणि आता इथून मुंबई. सर्व जाऊन या तुम्ही. हां जा. तर आता जे महापुरुषाचं ठिकाण आहे तिथे आता आम्ही जाऊन येतो. अच्छा इथून गाडी आणायची आहे ना. चालेल चला मग जाऊन येऊया. हां जाऊन येऊया. चला या. आंघोळ ना मग थांबायचे. हां उशीर घ्या. हाय 10:15 झालेत. हां चला या हां चला या. तर आम्ही आता निघालो आहे महापुरुषाला. आमच्या गुट्टू बघा मस्त मस्त या 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 बा 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 जो. हां चला. समोर जे आहे तिथे एक छानपैकी तळंसुद्धा आहे पुढे, आणि तिथेच महापुरुषाचं ते दिसतंय ते लालवालं, ते महापुरुषाचं ठिकाण आहे. ते पाया पडलं की मग आम्ही आपलं परतीच्या प्रवासाला सुरुवात मुंबईला. आता वाजलेत पण 10:15 आणि समोर दिसतं आहे ते महापुरुषाचं ठिकाण. हां ठीक आहे. पुढे उशीर होईल ना, ट्रॅफिक हा चालू दिवस आहे. मुंबईला पनवेल नंतर ट्रॅफिक मिळणार. हां पनवेलला थोडं लेटच होतं कारण चालू दिवस आहे ना. हे वाटेन चला. हां इकडनं चालू इकडनं. सर्व वाटायचे हे वाटे. हां लादली आहे पायाला लागेल. आणि हे मस्त जंगल आहे, त्याला आडिया बोलतात मालवणीमध्ये. तिथेच खाली तळ आहे जे ह्या त्रिंबक गावाला पाणी पुरवठा करतं. आणि ते एक मस्तपैकी ब्राह्मणाचं मंदिर आहे ना. हां आकारी ब्राह्मणाचं ते समोर जे दिसतंय पिंक कलरचं ते छान सुंदर मंदिर आहे. अगदी नदीच्या तीरावरच आहे. तळ आहे जे संपूर्ण त्रिंबक गावाला पाणी पुरवठा करतं.
आणि आहे महापुरुषाचं ठिकाण. हा आहे महापुरुष. दरवर्षी भाऊ कधी असते पूजा? मे महिन्यात. चप्पल मे महिन्यात पूजा असते ना. मे महिन्यात. आणि किती दिवस असतो प्रोग्राम? हा, एक दिवस असतो. एकच दिवस. मग तेव्हा सगळं स्वच्छ करून संपूर्ण. भंडारा वगैरे असतो ना सगळा? हो हो. हां हां हां. कधी मे महिन्यात असतो. मोबाईल पडला. आता हे मे महिन्यात ह्या महापुरुषाजवळ मोठी पूजा असते. मुंबईतले जेवढे चाकरमानी आहेत ते ह्या महापुरुषाच्या पूजेला येतात आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेतात आणि महाप्रसाद असतो. आणि हे बघा सगळं जंगल. आणि कुठला तरी एक कार्यक्रम असतो दशावतार. हां हां हां. अच्छा. भजन असते. सगळं असतं ना. हो हो. लहान मुलांचे पण मागे डान्स पण होते. डान्स वगैरे सर्व. हां सगळे डान्स पण होतात इथे. म्हणजे बरेच एन्जॉयमेंट असतं, एंटरटेनमेंट असतं महापुरुषाच्या पूजेला. 8 दिवस इथे सर्व करायला. हां ना. हां म्हणजे लोक इथे अगदी मनाने येतात. इथे हा जो काय पाचोरा जो पडला आहे तो सगळा साफ करून स्वच्छ करून अगदी क्लीन करून मग मस्तपैकी ते महापुरुषाची पूजा केली जाते. आणि पूजेला भरपूर मुंबईतले चाकरमानी जेवढे जिथे जिथे आहेत ते सगळे ह्या पूजेला हजर राहतात, जातीने हजर राहतात. आणि मोठा एक सोहळा इथे साजरा केला जातो. तर आता मी थोडंसं तुम्हाला महापुरुषाच्या जवळ घेऊन येतो. हे बघा आहे महापुरुष आणि इथे आता होते पूजा. आहे महापुरुष हे करतायत पूजा. हे आहे महापुरुषाचं ठिकाण आणि इथे दीप ज्योती लावली जाते, तुपाती लावली जाते. आणि हे महापुरुषाचं एक पुण्य ठिकाण आहे. आणि इथे आता दीप ज्योती जी सासूरवाशीन असते ती माहेरवाशीन सासूरवाशीन नाही माहेरवाशीन तिथे येऊन दीप ज्योती लावते. आणि आमचा छोटू बघा मस्त एन्जॉय करतोय. हे बघ हे बघ हे बघ हे बघ घंटा वाजवा बाबा. जो बाबू पाय पडली. चला चल. मस्त आजूबाजूला हा निसर्गरम्य असा सुंदर परिसर बघा. वरती शेती पण करतात, शेतमळे पण आहेत वरती आणि त्याच्यावर सगळं जंगल आहे. हे बघा सुंदर असं हे महापुरुषाचं ठिकाण. आणि तिथेच खाली थोडंसं गेलं की तळं आहे, 14 तळं आहे जे पूर्ण त्र्यंबक गावाला पाणी पुरवठा करतात. तर असं आहे आमचं त्र्यंबक गावचं सुंदर निसर्ग. तर हे आहे ते महापुरुषाचं ठिकाण. आता आमचं पाया पडून वगैरे झालं आहे आणि आता आम्ही मुंबईच्या प्रवासाला तयार जायला. आल्यानंतर आम्ही बरंचसं फिरलो ह्या 2-3 दिवसामध्ये. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की मुंबईवरून आलो वैभववाडीला माझ्या मुलीचं सासरवाड आहे. तिथे त्यांचं देवीचं दर्शन घेतलं. तिथून आलो देवगडला आमचा रूम आहे. मग तिथे दिरबादेवी, तिथून गेलो कुंकेश्वरला, थोडंसं देवगडला फिरलो आणि मग आता आम्ही निघालो त्र्यंबकला. आचऱ्याला आलो. आचऱ्याला आमचं मूळ गाव. तिथे आचरा रामेश्वराला आम्ही पूजा ओटी भरली आणि तिथे पूजा करून पळसमला गेलो. पळसमला मग तिथे आमचं कुलदैवत आहे, कुलस्वामिनी आहे, तिथे पाया पडलो आणि मग त्र्यंबकला आलो संध्याकाळी. आणि मग त्र्यंबकला एक दिवस राहून सगळी इकडची जी गावची मंदिरं आहेत ती आम्ही नवीन केलेली रस्त्याला पूजा केली प्रत्येक मंदिरात जाऊन. आणि त्या दिवशी राहून मग आता सकाळी ही महापुरुषाचं आम्ही दर्शन घेतलं आणि आता पुढे आम्ही प्रवासाला निघतो आहे मुंबईला. तर भेटू आपण नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय अँड गुड डे.
हाय कर बाय कर बाय चल बाय करा बाबू बाय बाय कर शी तोंडात नको घालू बाय बाय चला हा गाड्या पाडेल चला